नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲम्बिशन अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या भागात आपण प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासाची माहिती पाहणार आहोत. TCS IBPS पॅटर्ननुसार आपली दररोजची प्रश्नमालिका सुरू आहे. जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कॉमेंट करा. तर मित्रांनो, आपण आता आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न आहे, तर कोणत्या युगात मानवाने दगडी नांगराद्वारा शेती करण्याचे तंत्र अवगत केले? तर याचं योग्य उत्तर आहे नवाश्म युग. नंतर कोणत्या काळात शेतीचा शोध लागला? तर मध्याश्म युग. तिसरा प्रश्न आहे, शास्त्रज्ञाने हडप्पा संस्कृतीचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? तर दयाराम साहनी याने 1921 साली हडप्पा संस्कृतीचा शोध लावला. नंतर हडप्पा संस्कृतीलाच सिंधू संस्कृती असे म्हटले जाते, म्हणजेच हडप्पा संस्कृतीलाच सिंधू संस्कृती असे म्हटले जाते. सिंधी संस्कृती ही कोणती संस्कृती आहे? तर सिंधू संस्कृती ही ताम्रपाषाणयुगीन संस्कृती आहे. नागरी संस्कृती म्हणून कोणती संस्कृती ओळखल्या जाते? तर सिंधू संस्कृती नागरी संस्कृती म्हणून ओळखल्या जाते. महाराष्ट्रात ताम्रपाषाण स्थळ कोणते आहे? तर ताम्रपाषाण स्थळ नेवासे, प्रकाशे, चांदोली, सोनगाव, दायमाबाद, बहाळ आणि यांचा कालखंड आहे 2200 ते 1000. नंतरचा प्रश्न आहे, ताम्रपाषाण युगीन लोकांची गृहरचना उत्कृष्ट पद्धती होती, तर त्यांची घरे कोणत्या प्रकारची होती? तर यांची घरे आयताकार तसेच गोलाकार होती. नंतर 9वा प्रश्न आहे, आयताकृती घरे कोणत्या भिंतीच्या असत? तर कुडाच्या भिंती. ताम्रपाषाण युगीन लोकांच्या भांडीवर कोणत्या प्राण्याची चित्रे होती? तर हरिण, मोर आणि बैल यांची चित्र होती. महाराष्ट्रात महापाषाण युगाचा काळ ईसापूर्व केव्हाचा आहे? तर 1000 वर्षापूर्वीचा. महाराष्ट्रात महापाषाण युगीन संस्कृती कोणत्या ठिकाणी आढळते? तर बहाळ आणि केवाडा, नागपूर जिल्ह्यातील माहूरझरी. महापाषाण युगीन संस्कृतीकालीन लोक मृताबरोबर कोणते साहित्य ठेवत? तर लोखंडी भाले, तलवारी आणि कुऱ्हाड ठेवत. नंतरचा प्रश्न आहे, महापाषाण संस्कृतीतील लोक कोणत्या प्राण्याचा मांसाहारासाठी वापर करत? तर कुत्रा, घोडा, गाय, हरिण, बैल, बकरा यांचा वापर करीत होते. नंतरचा प्रश्न आहे, कोणत्या ठिकाणी बहाळ आणि केवाडा नागपूर जिल्ह्यात माहूरझरी आहे? नंतर पहा, महापाषाण युगीन संस्कृतीकालीन लोक मृताबरोबर कोणते साहित्य ठेवत? तर लोखंडी भाले, तलवारी, कट्यारी आणि कुऱ्हाडी. महापाषाण संस्कृतीतील लोक कोणत्या प्राण्याच्या मांसाहारासाठी उपयोग करत? तर कुत्रा, बैल, घोडा, गाय, हरिणी, रानडुक्कर. महापाषाण युगीन विदर्भात कोणत्या ठिकाणी लोह शुद्ध करण्याची भट्टी सापडली आहे? तर विदर्भातील नैकुंड येथे. नंतरचा प्रश्न आहे, किती हजार वर्षापूर्वी जगातील प्रमुख 4 नदीच्या काठी मानवी संस्कृती निर्माण झाली? तर 5000 वर्षापूर्वी. 5000 वर्षापूर्वी मानवी संस्कृती निर्माण झाली. मानवी संस्कृती उदयास आली त्या प्रमुख 4 नद्या कोणत्या? तर पहा, टायग्रीस, युफ्रेटिस, नाईल, सिंधू आणि होयांगो या 4 नद्यांच्या ठिकाणी मानवी संस्कृती उदयास आलेली आहे. नाईल नदी कोणती संस्कृती उदयास आली? नाईल नदीच्या काठी कोणती संस्कृती उदयास आली? तर इजिप्तची संस्कृती. टायग्रीस नदीकाठी कोणती संस्कृती उदयास आली? तर मेसोपोटोमिया. सिंधू नदी काठी कोणती संस्कृती उदयास आली? तर सिंधू संस्कृती. सातवहन राजवंशाचा खरा संस्थापक कोण? तर राजा शिमुख. नंतरचा प्रश्न आहे, हे प्रश्न तुम्हाला अति महत्त्वाचे आहे, कारण की आताच्या TCS IBPS पॅटर्नमध्ये सातवहन, वाकाटक यामधील जास्त प्रश्न विचारण्यात येत आहे. स्वतःला विदर्भ आणि विदिशा जिंकून दक्षिण पथपती असे बिरुद मिरवणारा राजा कोण? तर सातवहन राजा शिमुख. नंतर पहा, शिमुख नंतर त्याचा लहान भाऊ कोणता सिंहासनावर आला? तर कृष्ण. सातकर्णी प्रथम व त्यांच्या राणी नागनिका यांच्या प्रतिमा कोणत्या घाटात कोरलेल्या दिसलेल्या आहेत? तर जुन्नरच्या नाणे घाटात. कलिंग नरेश खारवेलचा पराभव कोणत्या राजाने केला? तर सातकर्णी. सातकर्णी राजे कोणत्या धर्माचे अनुयायी व पुरस्कर्ते होते? तर वैदिक धर्माचे. कोणत्या राज्याने सातवहन सत्तेचे पुनर्जीवन केले? तर गौतमीपुत्र सातकर्णी.
सातवाहनाची प्रमुख राजधानी कोणती होती? तर पैठण. याच पैठणचं नाव प्रतिष्ठान हे आहे. वाकाटक घराण्याचा संस्थापक कोण? तर वाकाटक घराण्याचा संस्थापक विंध्य शक्ती आहे. नंतरचा प्रश्न आहे आपला, विंध्य शक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र सिंहासनावर आला, त्याचे नाव काय? तर प्रवरसेन. प्रवरसेन याने किती अश्वमेध यज्ञ केले? तर 4. वाकाटकच्या कोणत्या राजाने आपला मुलगा रुद्रसेना यांचा विवाह दुसरा चंद्रगुप्त ची कन्या प्रभावती गुप्तशी केली व राजधानी नागपूरजवळ नंदीवर्धन येथे आणली? तर पृथ्वीसेन. वाकाटकच्या पहिल्या प्रवरसेनच्या द्वितीय पुत्र सर्वसेन यांनी राजधानी कोठे स्थापन केली? तर वस्तगुल्म म्हणजे सध्याचे वाशिम. कोणत्या राज्याच्या काळात महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास झाला? तर सातवाहन. हरिविजय या प्राकृत काव्याची रचना कोणत्या वाकाटक राजाने केली? तर सर्वसेना. नंतर कवी कालिदास अनेक वर्ष वाकाटकाकडे वास्तव्यास असल्याने त्यांनी कोणत्या काव्याची निर्मिती केली? तर मेघदूत. म्हणजेच जे कवी कालिदास होते ते वाकाटक राजघराण्याकडे होते. नंतरचा प्रश्न आहे, कोणत्या राजाचा काळ हा महाराष्ट्रातील सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक वैभवाचा काळ ओळखला जातो? तर वाकाटक. वाकाटकनंतर महाराष्ट्रामध्ये कोणत्या घराण्याची सत्ता अस्तित्वात आली? तर चालुक्य. चालुक्य घराण्यातील पहिला राजा कोण? तर जयसिंह. चालुक्य घराण्यातील सर्वात बलशाली राजा कोण? पहिला पुलकेशी. अजिंठा लेण्यामध्ये वाकाटकांना काय म्हटलेले आहे? तर अजिंठा लेण्यामध्ये वाकाटकांना वाकाटक वंशकेतू विक्रमांक असे म्हटले आहे. मिताक्षरा हा ग्रंथ कोणाचा आहे? तर मिताक्षरा हा विज्ञानेश्वराचा आहे. विक्रमांक देवचरित्र हा ग्रंथ कोणाचा आहे? तर कवी बिल्लनचा आहे. पंप रामायण हा कोणाचा आहे? तर पंपचा आहे. नंतरचा प्रश्न आहे, चालुक्य घराण्याच्या ऱ्हासानंतर ईसापूर्व 753च्या सुमारास कोणते राजे महाराष्ट्रावर सत्तारूढ झाले? तर राष्ट्रकूट. राष्ट्रकूट प्रारंभिक चालुक्याचे कोण होते? तर सामंत. राष्ट्रकूट घराण्याचा संस्थापक कोण आहे? तर दंतीतुर्क. राष्ट्रकूटने कोणत्या नदीपासून दक्षिणेस कोणत्या नदीपर्यंत प्रदेश जिंकून साम्राज्याचा विस्तार केला? तर नर्मदेपासून तुंगभद्रेपर्यंत. राष्ट्रकूट घराण्यातील कोणत्या राजाने वेरूळ आणि कैलास मंदिर बांधले? तर कृष्ण प्रथम. IBPS TCSमध्ये हा प्रश्न नुकताच विचारण्यात आलेला आहे. दंतीदुर्गनंतर त्याचा चुलता कोण गादीवर आला? तर प्रथम कृष्ण. रत्नमालिका व कवी राजमार्ग या ग्रंथाची रचना कोणत्या राष्ट्रकूट राजाने केली? तर अमोघवर्ग. राष्ट्रकूटचा शेवटचा राजा कोण? तर राजा कर्क. राष्ट्रकूट राजे हे कोणत्या धर्माचे अनुयायी होते? तर जैन धर्माचे अनुयायी होते. नंतरचा प्रश्न, राष्ट्रकूट काळात एकाच दगडात कोरलेले हे जगप्रसिद्ध मोठे लेणे आहे? तर वेरूळचे कैलास लेणे. राष्ट्रकूटानंतर कोणते घराणे महाराष्ट्रात आले? तर शिलाहार घराणे. शिलाहार घराण्याचा मूळ संस्थापक कोण? तर विद्याधर जीमूतवाहक. चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याने आपला मुलगा चंद्रादित्यस या सामंत म्हणून 630च्या सुमारास नेमले आणि राजधानी कोणती बनवली? तर चांदोर. चांदोर म्हणजे आत्ताचं चंद्रपूर. शिलाहारांनी गोमंतक येथील कोणत्या ठिकाणी आपली राजधानी बनविली? म्हणजे शिलाहारांनी गोमंतक येथे कोणत्या ठिकाणी आपली राजधानी बनविली? तर वलीपट्टण. सोनेरी गरुड पक्षाचे चिन्ह हे कोणत्या राजघराण्याच्या निशाणावर असल्याचे दिसून येते? तर शिलाहार. उत्तर कोकणाच्या शिलाहार घराण्याचा मूळ पुरुष कोण होय? तर कपर्दी. नंतरचा प्रश्न आहे, कोल्हापूरचे शिलाहार आपल्या राजघराण्याची निशाणी म्हणून कोणत्या पक्षाचे चिन्ह वापरत? तर सुवर्ण गरुड ध्वजाचे चिन्ह. कोल्हापूरच्या शिलाहार घराण्याचा मूळ पुरुष कोण होता? जो प्रारंभी राष्ट्रकूटाचा मांडलिक होता? तर जतीन. कोल्हापूरच्या शिलाहार घराण्यातील प्रसिद्ध राजा कोण? तर दुसरा भोज. शिलाहार राजे कोणत्या धर्माचे अनुयायी होते? तर जैन धर्माचे. शिलाहार राजांनी कोल्हापूर येथे कोणते जैन मंदिर बांधले? तर खिद्रापूर. प्राचीन महाराष्ट्रामध्ये शेवटच्या काळात चंद्रपूर येथे कोणत्या घराण्याने राज्य केले? तर गोंड घराणे. गोंड घराण्याचा संस्थापक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर कोलभिल्ल. गोंड घराण्याच्या इतिहासावर सर्वप्रथम प्रकाश कोणी टाकला? तर मेजर स्मिथ. गोंडाचा इतिहास लिखित स्वरूपाचा केव्हापासून पाहायला मिळतो? तर भीम बल्लाळ सिंहापासून. गोंड राजधानी शिरपूर येथे कोणत्या गोंड राजाने हलवली? तर भीम बल्लाळ. कोणत्या गोंड राजाच्या काळात गोंड घराण्याचा सर्वाधिक संपन्नतेचा काळ होता?
तर भीम बल्लाळ. बल्लाळपूर हे शहर कोणत्या राजाने वसविले? तर खांडक्या बल्लाळशाह. खांडक्या बल्लाळ हा कोणत्या रोगाने त्रस्त होता? तर त्वचा रोग. पत्नीच्या सल्ल्याने बल्लारपूर येथे किल्ला बांधून राजधानी शिरपूरवरून बल्लारपूर येथे कोणी स्थलांतरित केली? तर खांडक्या बल्लाळशाह यांनी जे राजधानी आहे ते चंद्रपूरवरून बल्लारपूर येथे आणली. नंतर बल्लाळशाह या ठिकाणी असलेले अंकलेश्वर मंदिर कोणत्या गोंड राजाने बांधले? तर खांडक्या बल्लाळशाह. नंतर कोणत्या गोंड राजाच्या काळात चांदा प्रांतावर स्वारी करून रघुजीराजे भोसले यांनी राजाला कैद केले आणि गोंड राज्य नागपूरच्या प्रदेशाशी जोडले? तर रघुजीराजे भोसले यांनी नीलकंठ शाह या राजाला कैद करून गोंड राज्य नागपूर प्रदेशात जोडले. किती गोंड राज्यांनी अनेक शतके महाराष्ट्रातील नागपूर चंद्रपूर या प्रदेशावर राज्य केले? तर 62. सातवाहनाच्या 30 राज्यांनी महाराष्ट्रावर किती वर्ष राज्य केले? तर 460 वर्ष. डॉक्टर मिराशीच्या मताप्रमाणे सातवाहनाचा मूळ प्रदेश कोणता? तर विदर्भ. ताम्रपाषाण मानव आभूषण म्हणजे कशाचा वापर करीत असे? शंख, शिंपले, बांगड्या, तांबे, दगडी मणी आणि हस्तिदंत. पुरातत्वीय पुराव्याचे कालमापन करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जाते? तर कार्बन 14. नंतरचा प्रश्न आहे, प्रत्येक सजीव वनस्पती जिवंत असेपर्यंत कार्बन डायऑक्साईडद्वारे शरीरात कार्बन घेतो तर कोणता? कार्बन 14. जिवंतपणी असलेल्या कार्बन 14चा अर्धा भाग मृत्यूनंतर किती वर्षानंतर नाहीसा होतो? तर 5568 वर्ष. तर मित्रांनो, तुम्हाला ही अत्यंत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.